तर खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय, मात्र शेतकऱ्यांच्या नशिबातले हाल काही संपत नाहीयेत। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरिया खतासाठी मोठा राडा झाला। खताचा तुटवडा असल्याने शेतकरी आणि दुकानदार आमने-सामने आले। एका दुकानामध्ये केवळ 200 पोते युरिया आला होता, त्यामुळे दुकानदार प्रत्येक शेतकऱ्याला केवळ एकच पोतं देण्याचा हट्ट धरत होता। यावरनं शेतकरी प्रचंड भडकले। बाहेर मंडळीला बाथरूमला जायची व्यवस्था नाही। मी काय म्हणतो, एक एक पोतं देतो तुम्ही सगळे। सर्व कृषी केंद्रावाल्यांनी नियम लावला की 40 शेतकऱ्यालाच खत मिळणार आहे, की हा कृषी प्रधान देश आहे। मग एवढी कृषी प्रधान देशाची का बरं अशी अवस्था आलेली आहे की सर्व मी कृषी अधिकाऱ्याला विनंती करतो की हा टाइम 7 वाजतापासून सुरुवात करणार यावा, उघडण्याचा टाइम। आणि महिला मंडळीची सध्या कोणाला पाणी नाही, कोणाला काही नाही आहे, गंभीर अवस्था झालेली आहे। यांनी लवकरात लवकर कृषी केंद्रांनी संपूर्ण वाटप करावं ही विनंती। दरम्यान याचा संपूर्ण आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहुयात। युरिया खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। आपण सध्या अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये या कृषी सेवा केंद्रासमोर पाहू शकता। या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे। विशेष म्हणजे युरियासाठी शेतकरी रात्री 3 वाजतापासून रांगेत लागलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर अकोट शहरामध्ये 200 पोत्यांचा युरियाचा माल आलेला आहे। प्रत्येकी शेतकऱ्यांना कुठेतरी 1 पोतं तर काहींना 3 पोतं असं कृषी चालकांकडून हट्ट येत आहे। या हट्टाला कुठेतरी शेतकऱ्यांनी विरोध केला होता। काही कृषी सेवा केंद्रावर कुठेतरी शेतकरी आक्रमक झाले होते। या ठिकाणी वाद झाला होता। हे परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते। आता जर पाहिलं तर अनेक कृषी केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। पोलिसांच्या बंदोबस्तात हे युरिया खतांचा वाटप या ठिकाणी होत आहे। आपण जर पाहिलं तर या कृषी केंद्रावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता शेतकरी रांगेमध्ये लागलेले आहेत। जवळपास रात्री 3 वाजतापासून या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोट, अकोला।